अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करूयात. रविवारी 29 मार्च रोजी आहे कामदा एकादशी. ही एकादशी केल्यामुळे ब्रह्महत्या पापासारख्या पापांपासून सुद्धा मुक्तता मिळते. त्याचबरोबर वाजपेयी यज्ञ केलेलेच पुण्यफळ हे भेटत असतं. त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी या एकादशीचं व्रत नक्कीच करा. त्याचबरोबर एक शब्द असा आहे की जो म्हटल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सगळं सकारात्मक व्हायला सुरुवात होतं. आणि या दिवशी विष्णू भगवानांची पूजा केल्यामुळे, त्यांची आराधना केल्यामुळे, त्यांची उपासना केल्यामुळे, त्यांचं व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा अतिशय प्रसन्न होते. आणि सुख, समाधान, शांती, आर्थिक स्थैर्य म्हणजेच काय तर लक्ष्मी स्थिर होण्यासाठी सुद्धा मदत ही भेटत असते. त्याचबरोबर हे जे व्रत आहे ते मराठी महिन्यांच्या नुसार वर्षातील पहिलं व्रत आहे एकादशीचं. ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असते. आणि या एकादशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण ही एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी तुम्ही जर भागवत पारायण जर केलं आपल्या घरामध्ये तर तुमच्या अगदी 42 पिढ्यांचा उद्धार होतो. म्हणजेच काय तर तुमचे 42 पिढ्यांचे जे पित्र असतात त्या पित्रांना सद्गती लाभायला सुरुवाती होत असते. तर पहा, ज्यावेळी पुरुष असतो, एखादा जो पुरुष असतो त्याला फक्त त्याचे आई वडील आजोबा पणजोबा यांच्याच कृपाशीर्वादांची गरज असते. म्हणजेच काय तर ज्यावेळी हे मृत्यू पावतात आणि त्यांचे जे पितृदेव होतात, नंतर आपण सुद्धा नंतर पितृदेवच होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, असं काही नाही की अतृप्त आत्मा असली तरच पितृ होतात किंवा एखादी जर इच्छा अपूर्ण असली तरच पितृ होतात, तर तसं काही नसतं. पितृ हे देव आहेत, भूत वगैरे नाहीत, हे पहिल्यांदा जाणून घ्या. त्यामुळे ज्यांच्या मनामध्ये भ्रम असेल की आम्हाला पितरांचा त्रास आहे म्हणजेच आम्हाला भूतांचा त्रास आहे, तर हे चुकीचं आहे. पितृ हे देव असतात. ज्याप्रमाणे आपण देवांची पूजा करतो त्याप्रमाणे आपल्या पूर्वजांची सुद्धा पूजा करायची असते की ज्यामुळे त्यांच्या आपल्याला कृपाशीर्वाद मिळायला सुरुवात ही होत असते. तर 42 पितरांच्या पिढ्यांचा, 42 कुळांचा आपला उद्धार होऊ शकतो जर तुम्ही भागवत पारायण केलं तर. आता एक शब्द असा आहे की जो म्हटल्यामुळे तुम्ही अगदी एकादशीचं व्रत करत जरी नसाल तरी सुद्धा तुम्हाला एकादश केलेल्याचं संपूर्ण पुण्यफळ हे भेटत असतं. तो शब्द म्हणजे श्रीवत्समधारेनं. हा एक विष्णू भगवानांचा मंत्र आहे की जो एकादशीच्या दिवशी जाप करायचा असतो. 107 वेळा श्रीवत्समधारेनं 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 एवढंच म्हणायचं असतं. आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या मण्याला, म्हणजे जर तुम्ही मण्याने जप करत असाल माळेवरती तर 107 वेळा श्रीवत्समधारेनं म्हणायचं. आणि जो शेवटचा मणी असतो त्यावेळेस श्रीवत्समधारेनं वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र संपूर्ण करायचा असतो. आणि भगवान पांडुरंगांकडे म्हणजेच काय तर विष्णू भगवानांच्याकडे प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होण्यासाठी मदत होऊ द्या. त्याचबरोबर पहा, या दिवशी जे तुम्ही निरांजन लावाल तर या निरांजन लावताना किंवा दिवा लावताना कोणता दिवा लावावा तर दिवा तुम्ही कोणताही लावू शकता. मातीचा लावू शकता, कणकेचा लावू शकता, निरांजन लावू शकता. कोणताही दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. आणि हा जो दिवा आहे तो तुमच्या देवपूजा करायच्या अगोदरच तुम्हाला प्रज्वलित करून घेणं गरजेचं आहे. एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवरती पहिल्यांदा आपल्याला पिवळी मोहरी, एक मूठभर आपल्या मुठीमध्ये बसेल एवढी पिवळी मोहरी घ्यायची. आणि काळ भैरवाष्टक हे एक वेळेस म्हणायचं आहे. आता काळ भैरवाष्टक कुठे भेटेल तर नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे. आणि श्रीवत्समधारेनं वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र सुद्धा नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे. काही कारणास्तव तुमच्याकडे ते जर ग्रंथ नसतील तर अशा वेळी तुम्ही गुगलला सर्च करू शकता किंवा मग यूट्यूबवरती लावून देऊ शकता.
तर काळभैरवाष्टक हे म्हणायचं आहे, म्हणता येत नसेल तर युट्यूबला लावून द्यायचं आहे. ज्यावेळी काळभैरवाष्टक पूर्ण होईल त्यावेळी ही जी तुम्ही मुठीमध्ये मोहरी घेतलेली आहे, मोहरी उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायची आहे आणि ही जी मोहरी आहे ती पिवळी, ज्याला आपण पांढरी मोहरी म्हणतो, पिवळी किंवा पांढरी मोहरी याला म्हटलं जातं, ती घ्यायची आहे. आणि नंतर संपूर्ण काळभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर ती जी मुठभर मोहरी आहे ती त्या प्लेटवरती तुम्हाला ठेवायची आहे. नंतर त्याच्यावरती दिवा ठेवायचा. दिव्यामध्ये वात घालून घ्यायची. वात तुम्ही लांब वात सुद्धा घालू शकता आणि फुलवात सुद्धा घालू शकता. लांब वात घालणार असाल तर 2 वाती एकत्र करायच्या आणि नंतर त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत. दिवा प्रज्वलित करायचा. निरांजन असेल तर साहजिकच त्याची जी ज्योत आहे ती आकाशाकडे होणार आहे. आणि जर तुम्ही दिवा लावणार असाल तर तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या दिव्याची जी ज्योत आहे ती देवाकडे करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. आता या दिव्यामध्ये तेल कोणतं घालावं? जे तुमच्याकडे असेल कोणतेही तेल, तुम्ही जे देवपूजेसाठी वापरता ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे. त्याच्यानंतर गोपाळ बाळकृष्णांची मूर्ती असेल त्याला तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतरच म्हणजे व्यवस्थित अभिषेक घालायचा. अभिषेक घालत असताना तुम्ही पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे, श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. हे म्हणता येत नसेल युट्यूबला लावून द्या आणि अभिषेक घालून घ्या. आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुमची सगळी देवपूजा व्यवस्थित झाल्यानंतर मग तुम्हाला हा मंत्र, हा शब्द, या शब्दाचा उच्चार करायचा आहे. बस एवढीच पूजा आहे. दुसऱ्या दिवशी त्या मोहरीचं काय करायचं म्हणजे दिवसभर मोहरी त्याच पद्धतीने त्या दिव्याखाली ठेवूनच द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी ही मोहरी सगळी आपल्या हातामध्ये घ्यायची आणि संपूर्ण घरभर आतून किंवा बाहेरून जागा असेल तर तुम्ही बाहेरून याचा छिडकाव करायचा आहे, टाकायची आहे घराच्या संपूर्ण भोवताली. जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल आणि असं करू शकत नसाल तर अशा वेळी प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ही मोहरी टाकू शकता किंवा संपूर्ण घरभर पसरून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मला काय म्हणायचं आहे, एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार. दुसऱ्या दिवशी बारस असणार आहे, दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी तुम्हाला ही जी मोहरी आहे ती संपूर्ण घरभर टाकायची आहे. घरभर टाकत असताना एका गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचे आहे की संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित झाडू मारून घ्यायचं आहे आणि नंतरच ही मोहरी ही टाकायची आहे. मग कोपऱ्यामध्ये टाकू शकता, संपूर्ण घरभर तुम्ही टाकू शकता. टॉयलेट आणि बाथरूममध्ये अजिबात टाकायची नाही. बाकी किचन, बेडरूम, हॉल, मुलांचा अभ्यास खोली असेल किंवा तुमचं स्टोरूम असेल अशा ठिकाणी तुम्ही टाकू शकता ही मोहरी. आणि नंतर अजिबात दिवसभर झाडू मारायचा नाही. सोमवारी 4 ते 5 या वेळेतच नंतर तुम्हाला झाडू मारायचा आहे. झाडू मारून ती मोहरी व्यवस्थित सुपलीमध्ये घ्यायची आणि घराच्या बाहेर टाकून द्यायची. काही कारणास्तव तुम्ही घराच्या बाहेर टाकून देऊ शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही कचरा कुंडीमध्ये तुमच्या टाकलीत तरी देखील चालेल. हा उपाय फक्त एक वेळेसच केल्यामुळे आमूलाग्र बदल हे व्हायला सुरुवात होतात. घरामध्ये शांतता नांदायला सुरुवात होते. आर्थिक स्थिरता तुम्हाला पाहायला मिळते. मन अतिशय प्रसन्न राहायला सुरुवात होतं. तर नक्कीच हा उपाय करा आणि आलेले अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर पूनम रेमेडीज या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.